राज्यभर गाजलेल्या 12वी पेपरफुटी प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर येतोय। 26 जानेवारीला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली होती। तर सराव परीक्षेत दिलेल्या रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाचा पेपर बहुतांश प्रश्न आणि काहीचे प्रश्न सिक्वेन्स जसाच तसं असं आढळलंय। तर 50% पेक्षा अधिक पेपर हा साधर्मय प्रश्न तसेच आणि क्रमही एकसारखेच असल्याने आता संशय चांगलाच बळावलाय। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। 12वी पेपर फुटी प्रकरणी आता हा नवीन ट्विस्ट समोर येतोय। पराग, नक्कीच खरं तर आपण सुरुवातीपासून पेपरफुटीची बातमी जी होती ती साम टीव्हीने लावून धरली। त्यानंतर ॲक्शन मोडवर आला, गुन्हा दाखल झाला, अटक झालेली आहे। आता एक नवीन खुलासा आला आहे। खरं तर उमरेडमध्ये ट्युशन कोचिंग क्लासेस चालवले जातात आणि त्या ठिकाणी जे आहे रसायनशास्त्राचा जो पेपर होता तो खरं तर फरवरी महिन्यामध्ये 18 तारखेला नागपूर म्हणजे पार पडला। पण त्यापूर्वी जानेवारी महिन्यात जो आहे तो 26 तारखेला म्हणजे साधारणतः मागच्या महिन्यात म्हणजे एक महिन्यापूर्वी जो आहे सराव परीक्षा घेत असताना तो पेपर काही अंशी जशाच्या तसा म्हणजे साधारणतः जी माहिती मिळते ते 50% सारखा पेपर होता आणि तोच खरं तर 18 तारखेच्या फरवरी महिन्यातल्या पेपरमध्ये उतरवला। त्यामुळे कुठेतरी बोर्डाला संशय या सगळ्या अनुषंगाने आला होता। बोर्डाने या सगळ्या संदर्भात जी आहे माहिती घेतली होती। त्या जो वर्ग चालवत होता किंवा ट्युशन क्लासेस चालवत होता त्याला बोलावून घेण्यात आलं होतं, मात्र कुठेतरी समाधानकारक उत्तर त्याच्याकडून मिळाले नव्हतं। खरं तर बोर्डाची परीक्षेची जी प्रक्रिया असते ती फार क्लिष्ट असते। पेपर केव्हा निघतो, कुठून निघतो, 4-5 वर्षाचे पेपरचे एकत्र प्रश्न केले जातात, कोण उत्तर कोणते प्रश्न असतील ह्या सगळ्या संदर्भात गुप्तता असते। त्यामुळे ज्या व्यक्तीला आता सध्या उमरेड पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्या व्यक्तीकडून जेव्हा बोर्डाची या सगळ्या संदर्भात विचारणा केली त्यांनी कुठलीही माहिती दिली। त्यामुळे बोर्डाचे अध्यक्ष जे होते शिवलिंग पटवे सर यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। मात्र 50% पेपर हा जशाचा तसा कसा उतरू शकतो, खरं तर महिनाभर कसा उतरू शकतो असे अनेक प्रश्न आहे आणि पोलिसांना या सगळ्या अनुषंगाने तपास करावा लागणार आहे। त्या ट्युशन कोचिंग क्लासेसमध्ये 175 पेक्षा जास्त विद्यार्थी होते। त्यामुळे हा जो सराव परीक्षेचा पेपर झाला तो 175 पेक्षा जास्त लोकांनी रसायनशास्त्राचा जो पेपर होता तो सोडवलेला आहे। त्यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर बोर्डाच्या अध्यक्षांनी या पथक सुद्धा पाठवलं होतं, त्याची विचारपूस सुद्धा केली होती। त्यामुळे उत्तर जे समाधानकारक मिळालं नसल्यामुळे अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली, उमरेडमध्ये गुन्हा दाखल झाला। आता या सगळ्याचे पाळमुळं जे आहे ते शोधावे लागणार आहे। नागपुरात जे सेंट उर्सुला या ठिकाणी शिक्षकांनी जे आहे मोठी हिंमत दाखवून तो आहे पेपरफुटी प्रकरण उघडकीस आलं। नक्कीच पराग, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉक्टर अतुल चौधरी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर 50% जसाचा तसा पेपर असल्याने आता संशय व्यक्त केला जातोय। तर नेमकी काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागलंय। 12वी पेपर फुटीत उमरेड मुख्य केंद्र असल्याचं स्पष्ट झालंय। सराव पेपर आणि बोर्डाच्या पेपरमध्ये साम्य असल्याचं आढळलंय। 50%हून अधिक प्रश्न जसेचे तसेच आहेत। सराव पेपरमध्ये प्रश्नांचा क्रमही बोर्डाच्या पेपरप्रमाणेच आढळलाय आणि सराव परीक्षेतच हा रसायनशास्त्राचा पेपर फुटलाय असं समोर आलंय। अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। 12वीच्या पेपरला आता किती गांभीर्याने बघतायत विद्यार्थी आणि हे संचालक याकडे आता लक्ष लागेल।